भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या कार्यास व त्यागास पंचांग प्रणाम. ज्या संस्थेच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार होते अशी तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या आशीर्वादातून चाललेल्या धम्मकार्यास पंचांग प्रणाम. संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्याही कार्यास असणे जयभीम. ठाणे जिल्हा अंतर्गत कल्याण तालुका अंतर्गत टिटवाळा मांडा शाखा, आंबेडकर नगर शाखा, नालंदा शाखा अशा टिटवाळा वासुंद्री रोड शाखा अशा 4 शाखेचं एकत्रित वर्षावस मालिका राबवण्यात येत आहे. टिटवाळा आंबेडकर नगर शाखेचे अध्यक्ष आदरणीय पंकज जाधव गुरुजी, पूर्व शाखेचे अध्यक्ष आदरणीय शिंदे गुरुजी, नालंदा शाखेचे अध्यक्ष चंद्रमोरे गुरुजी, वासुंद्री शाखेचे अध्यक्ष बल्लाड गुरुजी आणि ह्या सर्व 4 शाखेचे पदाधिकारी आणि सर्व उपासिक वर्ग, सर्व बौद्धाचारी, केंद्रीय शिक्षक शिक्षिका आणि माजी सामनेर उपासिका सर्वांना ससने जय भीम. 4 शाखा एकत्र मिळून कार्यक्रम घेतात. मला वाटतं 3-4 वर्षापासून ही प्रथा पाडलेली आहे. प्रथा खूप छान आहे, चांगली आहे. सर्वांनी एकत्र येणं आणि संघटन मजबूत करणं ही काळाची गरज आहे. पण गेल्या वर्षी मी खंत एक व्यक्त केलेली, 4 शाखा म्हटल्यानंतर आपल्या एका शाखेमध्ये 15 पदाधिकारी असतात, बरोबर आहे. 15 चौक 60, मग कमीत कमी 60 लोक तरी इथे पाहिजेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त उपासक वर्ग म्हणजे 100 ते 125 लोकांची उपस्थिती समाधानकारक वाटली असती. आणि इथे आहेत लोक, तिथे नवीन चेहरे काहीच दिसत नाहीत. सांगणारे तेच, ऐकणारे तेच. तर नवीन परिवर्तन पाहिजे. आणि आपण आता चिंतन शिबिर वगैरे घेते आणि संस्थेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर साहेब त्यांचा सम्यक संकल्प आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती गतिमान करणे. गतिमान करण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला? लोकांपर्यंत जाणं आहे, घरोघरी जाणं आहे, घराघरातून उपासक तयार करणं आहे, घराघरामध्ये बोधाचारी निर्माण करणं आहे, घराघरामध्ये श्रामणेर निर्माण करणं आहे, घराघरामधून केंद्रीय शिक्षक निर्माण करणं आहे, सैनिक निर्माण करणं आहे आणि प्रत्येक घरामध्ये पोचणं हे आपल्या पदाधिकाऱ्यांचा. शाखा कशासाठी निर्माण करतो? त्या विभागाला धम्ममय करण्यासाठी. त्या विभागामधली जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये जी आपली लोक आहेत त्या लोकांपर्यंत जाण्यासाठी आणि आपल्या पदाधिकाऱ्यांनी गेलं पाहिजे. 60 लोक जर तुम्ही एका ठिकाणी उतरलात 4 शाखेचे तर केवढी तुमची ताकद होते. आणि मग तुमच्याबरोबर प्रत्येकाने एक माणूस आणला, झाले 120 लोक. सोपं गणित आहे एकदम. आपल्या घरातून जर एक माणूस आणलं, जिथे लेडीज येते तिने आपला जेंट्स घेऊन यावा, जिथे जेंट्स येतो त्याने आपली लेडीज घेऊन यावी, झाले ना डबल. आणि मग त्याच्यामुळे विहार खूप सुंदर आहे. विहार एवढा सुंदर आहे, भव्यदिव्य आहे, तर उपस्थिती पण तेवढी असली तर त्याच्यामध्ये काय होणार आहे? अजून वाढ होणार आहे. मला वाटतं पुढच्या वर्षी नक्कीच हा पांढरा मोडाल आणि नवीन पांढऱ्याला सुरुवात कराल अशी मी अपेक्षा करते. आजचा जो मला तुम्ही विषय दिलेला आहे, कारण माझा विषय सप्टेंबरमध्ये होता. मी ताईंना फोन केला, आपल्या सोनावणे ताईंना की उज्ज्वला ताईंना की ताई असं आहे. बल्लाड गुरुजींना विषय घेतानाच मी सांगितलं मी सप्टेंबरमध्ये नाही आहे, मला लवकर जर विषय दिला तर मलाही आवडेल, कारण वर्षातून एकदाच आपली भेट होते. वर्षातून मला म्हणजे माझ्या अगदी जवळची शाखा आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की कितीही कार्यक्रम असेल तरी वर्षातून एकदा आपली भेट होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी विषयाचे तर मलाही तुम्ही अगदी म्हणजे सहकार्य केलं की पुढच्या विषयाला लगेच मला हो म्हटलात आणि मला विषय दिलेला आहे.
बौद्धांची आचारसंहिता. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला आपल्याला बौद्ध धम्माच्या ओटीत टाकलेलं आहे आणि धम्मक्रांती केलेली आहे. न भूतो न भविष्य अशी धम्मक्रांती केली बाबासाहेबांनी आणि बौद्ध धम्माच्या ओटीत टाकून आपल्याला आता 66 वर्ष होऊन गेले. आता येणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन आपण 67वा साजरा करणार आहोत. म्हणजे आपण किती वर्षाचे झालो? 67 वर्षाचे झालो. तरीसुद्धा आपल्याला बौद्धांची आचारसंहिता सांगायची गरज संस्थेला भासते. त्याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी आहोत ना, म्हणून संस्थेला हा जाणीवपूर्वक हा विषय द्यावा लागतोय. बौद्धांची आचारसंहिता, बौद्धांचे पवित्र स्थळे, बौद्धांचे सण आणि मंगल दिन, बौद्ध धम्माचे खास वैशिष्ट्य, हे विषय जाणीवपूर्वक पदाधिकाऱ्यांना हे द्यावा लागतात. तुम्हाला का? कारण तेवढे आपण प्रबळ झालेलो नाही आहेत बौद्ध धम्मामध्ये. अजून आपण मागच्याच याच्यामध्ये आहोत. मग आता 100 आल्यानंतर आपण जाणार आहोत का? तेव्हा आपल्या बौद्धांची आचारसंहिता परिपूर्ण होईल का? तर बौद्धांची आचारसंहिता हा विषय आजचा आहे. तर बौद्ध म्हणजे काय? बराच इथे वाचक वर्ग आहे, केंद्रीय शिक्षिका आहेत, बौद्धाचार्य आहेत. तर बौद्ध म्हणजे काय? आणि मग पुढे बौद्धांची आपण आचारसंहिता पाहूया. तर बौद्ध म्हणजे काय? तर बौद्ध म्हणजे बुद्धिवादी, ज्ञानी, विचारवंत, नव्याचा त्याग, जुन्याचा त्याग आणि नव्याचा स्वीकार, डोळस वृत्ती. बौद्ध म्हणजे प्रज्ञाशील, करुणा ह्यांचं आचरण करणारा. बौद्ध म्हणजे समता, स्वतंत्र, बंधुत्व, न्याय, नीती ह्या तत्वावर चालणारा आणि ह्या तत्वांप्रमाणे आचरण करणारा. बौद्ध म्हणजे निर्मळ, सदाचारी, सद्गुणी, सदाचारी जीवन जगणारा. ह्याला बौद्ध म्हटलेलं आहे. बौद्ध म्हणजे परिवर्तनवादी. बौद्ध म्हणजे परिवर्तनवादी. बौद्ध म्हणजे परिवर्तन कुठे आहे? फक्त बौद्ध धर्मातच आहे. इतर धर्मांमध्ये परिवर्तन नाही, बदल नाही आहे. बदल कुठे आहे? बौद्ध धर्मात आहे. परिवर्तन कुठे आहे? बौद्ध धर्मात आहे. हे बौद्ध म्हणजे काय झालं? आता पुढे बौद्धांची आचारसंहिता. म्हणजे बौद्धांची आचारसंहिता कशी असावी, म्हणजे बौद्ध कसा असावा, बौद्ध व्यक्ती आहे ही आचरणाने, पेराव्याने कशी असावी. आचरण म्हणजे ते पण 2 प्रकारचं आहे, आचरणात्मक आणि गुणात्मक. तर बौद्ध व्यक्ती ही कशी असावी आचरणाने, म्हणून हा आजचा विषय आहे. तर बौद्धांची आचारसंहिता. आचार म्हणजे नियमावली, विनय. आपण आचरण करतो ते कसं पाहिजे. त्यानंतर संहिता म्हणजे नियम दिलेले आहेत. म्हणून बौद्धांची आचारसंहिता 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्याच्या अगोदर, बघा इतर देशांमध्ये जर आपण पाहिलं, भारताव्यतिरिक्त इतर देश, तर तिथे जर बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची असेल तर फक्त भगवान बुद्धांच्या काळामध्ये काय कशी घेतली जायची? भिक्खवे असं म्हटलं की भिक्खूंची दीक्षा होऊन जायची. त्यानंतर उपासक वर्गांची दीक्षा, त्रिसल पंचशील दिला की उपासकांची धम्मदीक्षा होऊन जायची. पण भारताची समाज व्यवस्था, जाती व्यवस्था, ह्या सर्व गोष्टी बाबासाहेबांनी विचार केला आणि विचारपूर्वक धम्मदीक्षेपूर्वी बाबासाहेबांनी स्वतः धम्मदीक्षा घेतली आणि नंतर चंद्रमणी महाथेरो ह्यांना सांगितलं की मी आता बौद्ध झालेलो आहे, आता मी माझ्या समाजाला धम्मदीक्षा देऊ शकतो. तर बाबासाहेबांनी लगेच धम्मदीक्षा दिली का? नाही. बाबासाहेबांना वाटलं की लगेच मी यांना धम्मदीक्षा दिली, त्रिसल पंचशील झालं की बौद्ध झाले. पण तसेच जर जुन्या चालीरीती, परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांडा, देवस्थाने हे सर्व घेऊन जर बौद्ध धर्मात आले तर लोक म्हणतील महाराणी बौद्ध धर्म बाटवला किंवा मागे नेला. असा स्टॅम्प आपल्या समाजावर लागू नये म्हणून बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक 22 धम्मप्रतिज्ञा दिल्या. एक
पानावर लिहून एक एक प्रतिज्ञा दिली. बाबासाहेबांचे सहकारी म्हटले, बाबासाहेब तुम्ही 22 प्रतिज्ञांसाठी 22 पानं का खर्च करताय, वाया घालवताय. त्यावेळेस बाबासाहेब म्हटले की मी ही प्रतिज्ञा देत्यावेळी माझ्या आणि माझ्या बांधवांमध्ये चष्म्याचाही अडथळा नको. आणि एवढ्या पारदर्शक बाबासाहेबांनी बेंबीच्या देठापासून परेपासून समाजाला पुढून वधवून घेतल्या की ही तुमची काय आहे, आजपासून आचारसंहिता आहे. 22 धम्मप्रतिज्ञा ही आजपासून तुमची आचारसंहिता आहे. नाही तुम्हाला आपल्या आचरणात आणली पाहिजे, अंगी उतरवली पाहिजे आणि ह्या प्रतिज्ञेचं काटेकोरपणे तुम्ही पालन केलं पाहिजे. हे बाबासाहेबांनी परेतून बेंबीच्या देठापासून 1956ला सांगितलेलं आहे. 60-66 वर्ष होऊन गेले. किती लोकांच्या 22 प्रतिज्ञा पाठ आहेत? ही आपली आचारसंहिता आहे. एकाच्याही नाही इथे बसलेल्या, आपल्या केंद्रीय शिक्षिका आहेत, बोधाचारी आहेत, ही शोकांतिका आहे. हे आपण धम्मा, बाबासाहेब म्हणले धम्माचा रथ मी इथपर्यंत आणलेला आहे. तुम्हाला शक्य झालं तर पुढे न्या, पण तुम्ही मागे नेऊ नका. जी आपल्याला आचारसंहिता सांगितलेली आहे की 22 धम्मप्रतिज्ञा ही तुमची काय आहे, आचारसंहिता आहे. 1956ला सांगितलेलं आहे. आजसुद्धा आपल्याला 22 प्रतिज्ञा पाठ नाही आहेत. रोज एक नको, 8 दिवसालाही एक नको, महिन्याला एक नको. जर आपण सम्यक संकल्पना केला असता की माझी वर्षाला एक प्रतिज्ञा पाठ झालीच पाहिजे. पाठ करणं म्हणजे काय, आचरणात आणणं, आचरणात आणणं, कृतीत आणणं, त्याचं चिंतन करणं, नमन करणं. 22 प्रतिज्ञा वर्षाला एक म्हटल्यावर 22 वर्षात आपल्या 22 प्रतिज्ञा पाठ झाल्या असत्या. 22 प्रतिज्ञा पाठ झाल्या असत्या. त्या 22 प्रतिज्ञाप्रमाणे आज आपलं आचरण असतं. आज 22 प्रतिज्ञाप्रमाणे आज आपलं आचरण असतं तर संस्थेला बौद्धांच्या आचारसंहिता विषय देण्याची वेळ आली नसती. अजूनसुद्धा आपण मागच्या चालीरीती पाळतोय. तर 22 प्रतिज्ञा अंगीकारल्या की मागच्या सगळ्या गोष्टी आपण सोडून दिल्या असत्या. मला वाटतं एवढ्या दिवस नाही, आता 67 वर्षापर्यंत तरी 100पर्यंत तरी 22 प्रतिज्ञा कराव्यात. तर 22 धम्मप्रतिज्ञा ही बौद्धांची काय झाली, पहिली आचारसंहिता. त्यानंतर दुसरी आचारसंहिता काय आपली, आपण 22 प्रतिज्ञा ग्रहण केल्यानंतर प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण काय करतो, त्रिसण पंचशील ग्रहण करतो आणि त्यावेळेसच आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तर जी त्रिसण पंचशील आहे, तर पंचशील आहे ते प्रत्येक बौद्ध उपासकाच्या आचरणात पाहिजे. पंचशील म्हणजे ते सर्वांच्याच पाहिजे. बौद्ध उपासकाच्या तर पाहिजे, केंद्रीय शिक्षक शिक्षिका बौद्धाचारी सर्वांच्या आचरणात काय पाहिजे, त्रिसरण पंचशील पाहिजे. बौद्धाचारी पंचशील समाजाला देतो, पण स्वतः प्रत्येकाने आपण आपले चिंतन करायचे. मला वाटतं बरेच आपले चिंतन शिबिराला आले असतील जिल्ह्याच्या. किती चिंतन केल्यात, किती मनन केल्यात. शिबिराला नावच काय दिलेलं होतं, चिंतन शिबिर. कारण 66 वर्ष होऊन गेले. आपल्याला काय करायचं आहे, चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे. कशावर, स्वतःलाच मनन करायचं आहे, स्वतःलाच पाहायचं आहे. आपण स्वतःला पाहिलं तरीसुद्धा धम्म पुढे जायला वेळ लागणार नाही आहे. कारण परिवर्तन बदल हा कोणापासून होतो, एक व्यक्तीपासून होतो. व्यक्तीनंतर कुटुंबातून होतो, कुटुंबानंतर समाजातून होतो, समाजानंतर देशापर्यंत होतो. म्हणजे व्यक्तीपासून कुटुंब, कुटुंबापासून समाज, समाजापासून देश. मग एका व्यक्तीने जरी परिवर्तन बदल केला तरी त्याचा फायदा कोणापर्यंत होतो, देशापर्यंत होतो. तर जी पंचशिलेची 5 तत्व आहेत हे आपलं दुसरी आचारसंहिता आहे. तर जास्त तुम्ही बौद्धधम्म आचरण करू नका. फक्त पंचशील जरी केलात तरी पण बरंचसारखं तुम्ही साध्य केलं, तरीसुद्धा बरंचसारखं तुम्ही साध्य केलेले आहेत. पंचशिलेची 5 तत्व ही बाबासाहेबांनी त्या घटनेत दिलेलीच आहेत. त्यानंतर भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी मानवाच्या सुखासाठी, मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या हितासाठी पंचशिलेची 5 तत्व दिलेत. आणि 5 तत्वांचं काटेकोरपणे ज्यावेळेस पालन होतं त्यावेळेस आपलं काय होणार आहे, जीवनाचं
सोनं होणार आहे, जीवनाचं काय होणार आहे, कल्याण होणार आहे, मनुष्य काय होणार आहे, सद्मार्गाला सद्गुणाला लागणार आहे. म्हणून हे काय आपली दुसरी आचारसंहिता, पंचशिलेची 5 तत्व पालन करणं ही बौद्धांची आचारसंहिता आहे. त्यानंतर बौद्धांच्या जे घर आपली वस्तू म्हणजे नगर आहे किंवा आपला घर आहे तिथे आपली ओळख पाहिजे. आता समजा आहे कोणतं आंबेडकर नगर, तर आंबेडकर नगर, तर तिथे बाबा ही वस्ती कोणाची आहे, इथे बौद्ध लोकांची वस्ती आहे किंवा बौद्ध समाज आहे, तर तिथे काय पाहिजे तसं सुंदर असं तिथे पुढे तुम्ही आंबेडकर नगर प्रवेशद्वार वगैरे छान केलेलं आहे. त्यानंतर आपलं जे घर आहे तर आपल्या घराला सुद्धा समोरच्याने ओळख घेतली पाहिजे. आपण सांगतो ना हे हिंदूंचं घर आहे, लांबून दाखवतो, हे मुस्लिम लोकांची वस्ती आहे, हे मुस्लिमांचं घर आहे, हिंदूंचं आहे, ख्रिश्चनचं आहे. हे कसं घरावरनं सुद्धा आपण ओळख घेतो, तसं आपल्याही घरावरून समोरच्याने ओळख घेतली पाहिजे. आपलं घराचं प्रवेशद्वार असेल, त्या प्रवेशद्वारावर अशोक चक्र असावं, त्यानंतर प्रवेशद्वारावर पंचरंगी ध्वज असावा, आपला धम्मध्वज असावा, त्यानंतर घराला आपल्या सुंदर असं नाव असावं बौद्ध धम्माला अनुसरून. जसे आपल्या मुलामुलींची नावं ठेवतो तसं आपल्या घराचंही नाव असावं. माझ्या घराचं नाव आहे राजगृह, तर प्रत्येकाने अशा पद्धतीने आपण आपल्या घराचं वास्तूचं सुद्धा नाव ठेवा. हे काय आहे, बौद्धांची आचारसंहिता आहे. कारण आपली वास्तू समोरच्यांनी बाहेरून ओळखली पाहिजे. ह्या ताईंचे ते कासारे ताई कुठे राहतात, जिथे धम्मध्वज दिसतोय ते कासारे ताईंचं घर. म्हणजे असं आपल्याला आपली ओळख समोरच्यांना दाखवली पाहिजे. सोनावणेताई कुठे आहेत, त्या आमच्या ठिकाणी ह्या नगरातील जिथे ध्वज दिसेल ते सोनावणेताईंचं घर. म्हणजे ही काय झाली, आपली ओळख झाली. आपली ओळख ही सुद्धा काय, आपली आचारसंहिता. त्यानंतर आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपल्या घरामध्ये पूजास्थान असावं. पूजास्थान पण कसं असावं, पूजास्थानाची जी मांडी आहे तर मला वाटतं तुम्हाला माहिती आहे, केंद्रीय शिक्षित आहात, बौद्धाचार्य आहेत, तर पूजास्थानाची मांडणीसुद्धा कशी पाहिजे, भगवान बुद्धांचा फोटो किंवा मूर्ती असेल त्याच्या बाजूला भगवान बुद्धांच्या उजव्या बाजूला बाबासाहेबांचा अशी प्रतिमा किंवा मूर्ती अशा पद्धतीची मांडणी असावी. आणि मांडणी प्रवेशद्वारातून ज्यावेळी जी व्यक्ती समोरून आतमध्ये घरात येईल त्यावेळेस समोर आपल्या आदर्शांच्या प्रतिमा असाव्या. अशा हे बौद्धांची काय झाली, आचारसंहिता झाली. त्यानंतर जे बौद्ध आहेत तर बाबासाहेबांनी आपल्याला आचारसंहितेसाठी, नियमावलीसाठी किंवा बौद्ध धर्म शिकण्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, भारतीय बौद्ध महासभा ही संस्था दिलेली आहे. बाबासाहेबांनी बघा सर्व शिक्षणासाठी शैक्षणिक संघटना केली, राजकारणासाठी वेगळी संघटना केली. एवढ्या संघटना असूनसुद्धा बाबासाहेबांना धर्मांतराच्या वेळेस वेगळी संस्था स्थापन करण्याची वेळ का आली, कारण धम्म कार्य करण्यासाठी वेगळी संस्था असावी. म्हणून बघा आपण भारतीय बौद्ध महासभेला काय म्हणतो, मातृसंस्था म्हणतो. तर ह्या मातृसंस्थेचं काय पाहिजे, प्रत्येक वर्षी आपण सभासद होणं गरजेचं आहे. ही सुद्धा काय आहे, बौद्धांची आचारसंहिता आहे. सभासद होणं, तर आपण सभासद कोण कोण होतो, जे आपण पदावर पदाधिकारी आहोत तेच आपण सभासद होतो. तर नाही, आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाला सुद्धा सभासद करणं गरजेचं आहे. आपण सभासद केव्हा करतो, 1 एप्रिल ते 31 मार्च हा आपला किती लोक सभासद झालेत. आता आपला मला वाटतं जुलै महिना आहे, 1 एप्रिल आपला कालावधी आहे. किती लोक सभासद झालेत, संस्थेचे सभासद किती लोक झालेत, ही आपल्या संस्थेची काय आहे, आचारसंहिता आहे. जे पदाधिकारी आहेत त्यांनी सभासद होण्यास स्वतः ताईसाहेब राष्ट्रीय अध्यक्ष असून सुद्धा राष्ट्रीय संरक्षण 1 एप्रिलला पदाधिकाऱ्यांना बोलून घेतात की पावती बुक घेऊन या. स्वतः सभासद होतात, स्वतःबरोबर आपल्या कुटुंबालाही सभासद करतात. ही बौद्धांची आचारसंहिता आहे की आपल्याला 1 एप्रिलला संस्थेचं सभासद होणं, आपल्या कुटुंबाला सभासद करणं, त्यानंतर आपल्या परिसरातली लोक आहेत त्यांना सभासद करणं, हे आपलं आचारसंहिता आहे.
त्यानंतर जी 24 प्रकारची संस्थेने शिबिरं दिलेली आहेत. आता शिबिरं आपल्याला कसली दिलेली आहेत? प्रशिक्षण शिबिरं दिलेली आहेत. शिबिरं कसली दिलेली आहेत? संस्थेची बोधाचारी प्रशिक्षण शिबिर, उपाशिका प्रशिक्षण शिबिर, केंद्रीय प्रशिक्षण शिबिर. प्रशिक्षण हा शब्द बघा जाणीवपूर्वक टाकलेला आहे. शिक्षण आणि प्रशिक्षण याच्यामधला फरक आहे. काय आहे? शिक्षण म्हणजे जी शिकलेली व्यक्ती आहे, शिक्षणातून काय मिळतं? ज्ञान मिळतं. माणूस विद्वान होतो, बुद्धिमान होतो. कशाने होतो? शिक्षणाने होतं. आणि प्रशिक्षणातून काय होतं? प्रशिक्षणातून संस्कार होतात. प्रशिक्षणातून संस्कार होतात. संस्कारशील मनुष्य घडतो, सदाचारी मनुष्य घडतो. म्हणून शिक्षण आणि प्रशिक्षण. तर संस्थेतून काय दिलं जातं? प्रशिक्षण दिलं जातं. आणि लोकांना काय केलं जातं? प्रशिक्षित केलं जातं. ज्या केंद्रीय शिक्षिका 10-10 दिवस जाऊन आपल्या धम्म सांगतात. का कशा सांगतात? प्रशिक्षित आहेत म्हणून सांगतात. म्हणून हे शिक्षण आणि प्रशिक्षण. आणि ह्या प्रशिक्षण जे 24 प्रकारचे प्रशिक्षण दिले जातं ते प्रत्येक सभासदाने आणि पदाधिकाऱ्याने हे 24 प्रकारचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण ठराविकच घेतो. बोधाचारी, केंद्रीय शिक्षिका, उपाशिका हे एवढंच प्रशिक्षण घेतो. तर 24 प्रकारचे जे शिबिरं आहेत त्यातून प्रशिक्षण घेणं हे बोधांची आचारसंहिता आहे. त्यानंतर जे बौद्ध आहेत त्यांना अजूनही सांगावं लागतं की आपली पवित्र स्थळे कोणती आहेत. कारण लग्न झालं, घरात एखादं चांगलं कार्य झालं की अजूनही लोक सकुटुंब सपरिवार घेऊन नको त्या ठिकाणी जातात. 66 वर्ष होऊन गेले तरी सांगण्याची वेळ येते. म्हणून अजून आपल्याला हे माहिती नाही की आपली बौद्धांची पवित्र स्थळे कुठे आहेत, कोणत्या जिल्ह्यात आहेत, कोणत्या राज्यात आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या त्या स्थळांच्या ठिकाणी कोणती घटना घडलेली आहे, काय इतिहास आहे त्या घटनेचा, हे आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. हे सुद्धा बौद्धांची आचारसंहिता आहे. आणि प्रत्येकाने आपल्या पवित्र स्थळांना जाऊन भेट देऊन येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण इतिहास हा आपल्याला जिवंत ठेवायचा आहे. आपल्यानंतर आपली येणारी पिढी तिला आपल्याला इतिहास सांगायचा आहे. इतिहास सांगतेवेळी जर आपण इतिहास पाहिलाच नसेल, इतिहास वाचलाच नसेल तर दुसऱ्यांना काय सांगणार आपण? म्हणून इतिहास वाचणं, इतिहास पाहणं आणि त्यानंतर दुसऱ्याला सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून बौद्धांच्या आचारसंहितेमध्ये जे आपली पवित्र स्थळं आहे ह्या स्थळांना बौद्ध बांधवांनी भेट देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर संस्थेचं समता सैनिक दल आहे. ह्या दलातून आपल्या घरातून एक व्यक्ती सैनिक हा झालाच पाहिजे. ही सुद्धा बौद्धांची आचारसंहिता आहे. आपल्या मुलाला, आपल्या पतीला किंवा स्वतः आपण सुद्धा घर तिथे सैनिक, गाव तिथे भारतीय बौद्ध महासभेचा बोर्ड, घर तिथे बोधाचारी, घर तिथे सैनिक, ही सुद्धा आपल्यातून सैनिक आणि बोधाचारी निर्माण करणं आहे. ही सुद्धा आपली काय आहे? आचारसंहिता आहे. त्यानंतर आपण जे संस्कार पाठ पुस्तक आहे आणि त्यातून जे आपण विधी घेतो त्या विधी भारतीय बौद्ध महासभेचे जे 13 विधी आहेत संस्कार विधी त्याप्रमाणेच बोधाचार्यांनी घ्याव्यात. त्याच्या व्यतिरिक्त स्वतःच्या मनाच्या किंवा स्वतःनी काल्पनिक काय निर्माण केल्या असतील त्याची तिथं मिसळ करू नये, भेसळ काय करू नये ती त्या ठिकाणी. कारण ज्या भारतीय बौद्ध महासभेने जे संस्कार विधी दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये क्रम पण दिलेले आहेत, कोणत्या विधीसाठी कोणत्या गाथा म्हणायच्या आहेत हे बोधाचार्यांनी त्या ठिकाणी करणं ही सुद्धा बोधाचार्यांची आचारसंहिता आहे. त्यानंतर आता आपली एक विधी अजून एक संस्कार वाढणार आहे. ज्या आपल्या 13 विधी आहेत त्याच्यामध्ये 14 विधी होणार आहेत काही दिवसानंतर. बऱ्याच वर्षापासून महिलांची आणि इतर लोकांची, बोधाचार्यांची पण, महिला वर्गाची पण, केंद्रीय शिक्षकांची पण मागणी होती की गर्भसंस्कार विधी
हा आपल्या संस्कार पाठामध्ये आणि संस्थेच्या माध्यमातून झाला पाहिजे आणि खरोखर अत्यंत गरजेचे आहे. आपण नियमावली शिकवतो किंवा आचरण शिकवतो, तर हे आचरण आपण केव्हा शिकवतो? तर मूल जन्माला आल्यानंतर 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, आपल्यापर्यंत येईपर्यंत 30, 35, 40 वर्ष झालेली आहेत. म्हणून हे आपल्याला वेळ लागते. म्हणून संस्थेने पण निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी आम्हीसुद्धा बऱ्याच वेळेचे प्रस्ताव ठेवलेले आहेत. संस्कार कुठे झाले पाहिजेत? पिंडात झाले पाहिजेत, गर्भात झाले पाहिजेत. ते उत्तम संस्कार. उत्तम संस्कार कोणते? गर्भात होतात ते उत्तम संस्कार आहेत. म्हणून संस्थेने पण एकमताने तो निर्णय झालेला आहे की गर्भसंस्कार विधी हा विधी संस्थेच्या माध्यमातून होणार आहे. आणि तो विधी आत्ता पहिला विधी आपला कोणता होता? धम्मदीक्षेचा. तर आता पहिला विधी कोणता राहणार आहे आपला? गर्भसंस्काराचा. तर तो विधीसुद्धा आपल्या प्रत्येक कुटुंबामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण गर्भात संस्कार होतात ते उत्तम संस्कार असतात. कारण त्याला पोषक, बघा, ज्यावेळेस गर्भाला पोषक आहार मिळतो, पोषक औषधं मिळतात, तेव्हा तो गर्भ कसा होतो? तंदुरुस्त होतो. मग धम्माचंही ज्ञान त्याला पोषक भेटलं जेव्हा गर्भात, तर तो कसा होणार आहे? धम्मकार्यात तंदुरुस्त तसा राहणार आहे. म्हणून हा विधीसुद्धा आपल्याकडे होणार आहे. हा सुद्धा आपली आचारसंहिता आहे. हा विधी प्रत्येकाने ओटी भरण्याचा कार्यक्रम माता भगिनीने आणि जेन्ट्स वर्गाने सुद्धा आपल्या घरी करू नये. पण जेन्ट्स वर्गांचं कारण काय असतं? महिला ठामपणे सांगते हा विधी माझ्या घरात नाही पाहिजे, माझ्या घरात असंच पाहिजे. पण पुरुष ठामपणे अद्याप सांगत नाही. बोधाचारी आहेत ते अजूनसुद्धा एक पत्नीला परिवर्तन करायला 2004मध्ये निर्णय झाला. बौद्ध भगिनीची ओळख पांढऱ्या मण्याचं अशोक चक्रांतिक मंगलसूत्र. पण ज्या बौद्धाचार्यांच्या घरा म्हणजे पत्नीला पाहिलं, विचारलं हे काय गुरुजी, तर सांगतात ते ऐकत नाही आहे. ज्या अर्थी तुम्ही बौद्धाचार्य एक केंद्रीय शिक्षक आहात, तुम्ही तुमच्या एका पत्नीला जर परिवर्तन करू शकत नाही, तर तुम्हाला समाजाला परिवर्तन करण्याचा काही अधिकार नाही. स्वतःच परिवर्तन करा, स्वतःपासून, स्वतःच्या कुटुंबापासून परिवर्तन, नंतर समाजात परिवर्तन करायला जा. तर हे सुद्धा काय आहे? आपली आचारसंहिता आहे. त्यानंतर प्रत्येक बौद्धाने धम्मदीक्षा ही विधी झालाच पाहिजे. 18 वर्षाचं झाल्यानंतर तुम्ही कोण होता? देशाचे नागरिक होता. तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळतो. तसं 18 वर्ष झाल्यानंतर प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुलांचा धम्मदीक्षेचा कार्यक्रम करणं अत्यंत गरजेचे आहे. बघा, मुस्लिमांची विधी होते तेव्हा तो मुस्लिम होतो, ख्रिश्चनांची विधी होते तेव्हा तो ख्रिश्चन होतो, भटांची विधी होते, ब्राह्मणांची, पुरोहितांची, तेव्हा तो जानवं त्यावेळेस घातल्यावर तो कोण होतो? ब्राह्मण होतो. तशीच आपलीसुद्धा बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याशिवाय तो बौद्ध नाही आहे. किती लोकांनी धम्मदीक्षा इथे घेतलेली आहे? धम्मदीक्षा घेतल्याशिवाय बौद्ध नाही. मग प्रत्येकाने धम्मदीक्षा घेणं ही सुद्धा काय आपली आचारसंहिता आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ, बघा, जेवढा वेळ त्यांना संविधान लिहायला लागला नाही आहे त्याच्यापेक्षाही जास्त वेळ, जवळजवळ 6 वर्ष त्यांनी 24 ऑगस्ट 1951ला सकाळी 7 वाजता भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचं लिखाण करायला सुरुवात केली. आणि त्याची शेवटची प्रस्तावना 5 डिसेंबर 1956ला शेवटची प्रस्तावना लिहिली आणि औषध गोळ्या घेऊन झोपी गेले. ते बाबासाहेब महापरिनिर्वाणाला गेले. म्हणजे जवळजवळ 6 वर्ष, 5 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत. एवढा वेळ लागला त्यांना भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिण्यासाठी. तर ग्रंथ लिहित्यावेळी, कारण बौद्ध धम्म हा केवढा मोठा भवसागर आहे, त्रिपिटक आहे. आणि त्रिपिटक म्हणजे 3 पेठाऱ्या. नाही, एवढा त्रिपिटकाचा अभ्यास माझा समाज करू शकणार नाही आहे. म्हणून वैज्ञानिकदृष्ट्या बाबासाहेबांनी चाळण लावली आणि त्यातून जो सार येईल
त्या साराचं काय केलेलं आहे बाबासाहेबांनी? भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचं लिखाण केले. तर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ प्रत्येक बौद्ध कुटुंबाच्या घरात असलाच पाहिजे, असलाच पाहिजे आणि त्याचं वाचन झालंच पाहिजे. तर जे आपल्या संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांच्या घरामध्ये असणारच आहेच आणि त्याचं वाचनही होत असेल. त्यानंतर आपण भारतीय आहोत तर आपल्याकडे भारताचं संविधान हे सुद्धा आपल्याकडे असलंच पाहिजे आणि त्याचंही ठराविक कलमाचं आपल्याला वाचन किंवा माहिती असलीच पाहिजे. ज्यावेळेस आपल्याकडे एखादा अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल किंवा एखादी घटना घडत असेल तर तुमच्याकडे संविधानाचं वाचन असेल किंवा संविधानाचे ठराविक कलम ह्यांचा अभ्यास असेल तर त्या ठिकाणी त्या गोष्टीला तुम्ही काय करू शकता? वाचा फोडू शकता. म्हणून ह्या गोष्टी आपण बौद्ध आहोत, भारतीय आहोत, तर ह्या गोष्टी आपल्याकडे असल्याच पाहिजे. हे सुद्धा बौद्धांचे काय आहे? आचारसंहिता आहे. त्यानंतर बौद्धांनी आपल्या मुलामुलींची नावं ठेवत्यावेळी बौद्ध संस्कृतीने ठेवावी. जी बौद्ध संस्कृतीमध्ये जे आपले आदर्श राजे होऊन गेले, आदर्श आपले सम्राट होऊन गेले, आदर्श चक्रवर्ती होऊन गेले, आदर्श दानदाते होऊन गेले, भगवान बुद्धांच्या काळामध्ये आदर्श उपासक होऊन गेले, अशा आदर्शांची आपल्या मुलामुलींची नावं ठेवणे गरजेचं आहे. ही आपली काय आहे? ही सुद्धा आचारसंहिता आहे. नाहीतर आपण नावं कोणाची ठेवतो? चालू नवीन सिरियल असेल त्यातलं एखादं नाव चांगलं दिसलं की ते नाव ठेवणं, त्याप्रमाणे पेरावा करणं, त्याप्रमाणे आचरण करणं. मी तुम्हाला हे म्हणत नाही बघू नका म्हणून, पण काय गोष्टी बघत्यावेळी आपण निरीक्षकवादी आहोत. निरीक्षण करायचं. बौद्ध धम्म हा निरीक्षणवादी आहे. निरीक्षण करायचं आहे. चांगलं जिथे मिळत असेल ते घ्यायला काय हरकत नाही आहे, पण जिथे चुकीचं असेल ते स्वीकारणं चुकीचं आहे. तर आपल्या मुलामुलींची नावं बौद्ध धम्माला अनुसरून ठेवणं ही सुद्धा काय आहे? आपली आचारसंहिता आहे. आपण 66 वर्ष होऊन गेले आणि अजूनसुद्धा आपल्याला जयभीम कसं करायचं, त्यानंतर आपले धम्मगुरू असतील तर त्यांना वंदन कसं करायचं हे सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. तर आपण जयभीम करतेवेळी आपण कुठेही भेटल्यावर कुठेही कशाही पद्धतीने कोण हात वर करून करतं, कोण कसा करतं, असं जयभीम करतेवेळी सुद्धा आपल्याला 2 हात जोडून हृदयाजवळ ठेवून नम्रतेने जयभीम करणं ही सुद्धा आपली काय आहे? आचारसंहिता आहे. ते जयभीम करण्याचं प्रत्येकजण आपापल्या स्टाईलमध्ये जयभीम करत असतो. तर तसं जयभीम न करता आपण जयभीम करतो म्हणजे नेमकं काय करतो आहे? आपले जे उद्धारकर्ते आहेत त्यांच्या नावाचा आपण जयघोष स्वाभिमानाने घेत आहोत. तुम्हाला जर कोणी विचारलं तर तुम्ही सहज सांगता की हां आम्ही पण जयभीमवाले आहोत. तर तुम्ही जयभीमवाले आहात म्हणजे नेमकं काय आहात? जयभीम काय धर्म नाही, जयभीम काय जात नाही आहे, जयभीम काय कोणता पंथ नाही आहे. तर जयभीमवाले म्हणजे नेमके कोण आहात? तर जयभीम आपण सांगायचं की आम्ही बौद्ध आहोत, आम्ही बुद्धिस्ट आहोत असं सांगता आलं पाहिजे. तर जयभीम म्हणजे काय? तर जयभीम आपल्या उद्धारकर्त्याच्या स्वाभिमानाने आपण त्याचं नावाचं एकमेकाला सन्मान करतो, आदर करतो. समोरून समजा आता गवईताई आल्या तर मी काय करणार आहे? जयभीम करून माझ्या उद्धारकर्त्याचं स्वाभिमानाने नाव घेऊन आदरपूर्वक त्यांना जयभीम करणार. म्हणजे त्यांच्या नावाचा, त्यांच्या कार्याचा, त्यांनी माझ्यासाठी केलेला मी स्वाभिमानाने जगते. ते त्यांच्या मेहनतीमुळे, कष्टामुळे, तर त्याचं मी काय करत आहे? जयघोष करत आहे. तर मी आम्ही पण जयभीमवाले आहोत असं न सांगता, तर असा आपल्याला एकमेकाचा सन्मान करायचा आहे किंवा एकमेकाला सन्मानित करायचं असेल तर आपण असं सन्मान देऊन नम्रतेत आपल्याला जयभीम करता आलं पाहिजे. त्यानंतर भंतेजी असतील तर भंतेजींना वंदन करायचं. वंदामी भंते, तर वंदामी भंते, तर भंतेजींनाही काय लोक आपले जयभीम म्हणतात आणि समोरून भंतेजीही जयभीम म्हणतात. ते कोण आहेत? आपले धम्मगुरू आहेत. धम्मगुरू आहेत तर धम्मगुरूंना अगदी नम्रतेत शीलतेने शीलीन होऊन तिथे
नम्रतेने तिथे आपल्याला भंतेजींना काय म्हणायचं आहे, वंदामी म्हणते. आणि जर बसलेले असतील भंते तर त्या ठिकाणी आपल्याला जाऊन भंतेजींना पंचम प्रणाम करायचा आहे. जर उभे असतील किंवा रस्त्यात असतील किंवा अजून कुठे भेटले असतील, उभे असतील, तर त्या ठिकाणी वंदामी म्हणते म्हणायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या धम्मगुरूचा आदर करणे ही सुद्धा आपली आचारसंहिता आहे. अजून भंतेजींना सुद्धा म्हणजे आज भंतेजी होते कार्यक्रमाला, आज मी कल्याणला होती तिथे. तर भंतेजींना ज्यावेळेस दान देतात, दान लोक देतात, भंतेजी स्वीकारत आहेत, स्वीकारत्यावेळी भंतेजींनी आशीर्वाद गाथा म्हणतात. त्यानंतर त्यावेळेस भंतेजींनी कोणत्या मुद्रेत असावा, आशीर्वाद मुद्रेत असावा. तर भंतेजी तिथे त्या ठिकाणी हात जोडलेले असतात. तर असं हे सुद्धा आचारसंहितेच्या बाहेर आहे. म्हणून भंतेजींनी सुद्धा ह्या गोष्टी सर्व काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे आणि उपासकांनी सुद्धा पालन करणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्या आपल्या पंचशिलेचा ध्वज आहे, आपण बघा जयंती आली की पंचशिलेचे ध्वज रस्त्याने लावतो, विहारातून लावतो, घरावर लावतो, सर्व बाजूनी लावतो आणि काय करतो, जल्लोष साजरा करतो, आनंद साजरा करतो. पण तो आनंद साजरा करतो पंचशिलेचे जे धम्मध्वज आहेत, ते ध्वज एवढं पवित्र ध्वज आहे आपलं, त्याची विटंबना होता कामा नये. मग एकदा कार्यक्रम झाला तर आपलं काय कर्तव्य आहे, कार्यक्रम झाल्यानंतर ते ध्वज आणून व्यवस्थित जागेवर ठेवणं आहे. पण ते पदाधिकाऱ्यांकडून तसं किंवा उपासक वर्गांकडून तसं होत नाही आहे. मग ते रस्त्यालाही लावलेले असेल तर रस्त्याला पडतात किंवा अजून कुठे पडतात आणि मग ते केर कचऱ्यात जातात. तर असं होता कामा नये. तर आपल्या धम्मध्वजाचं सुद्धा पावित्र्य राखणं हे सुद्धा आपलं काय आहे, आद्य कर्तव्य आहे. त्यानंतर बौद्धांच्या आचारसंहिता, ज्या आपले सण आहेत, आपले सण कोणते, आपले मंगल दिवस कोणते, आपले पवित्र स्थळे कोणते, आपले स्मृती दिवस कोणते, आपले विजय संग्राम कोणते, हे आपल्याला माहिती पाहिजे. मागच्या वेळेस विषयामध्ये सण आणि मंगल दिन हा विषय प्रत्येक वर्षी असतो. पण सण आणि मंगल दिन सांगणारे प्रवचनकारसुद्धा सरसकट सण सांगतात. मग पौर्णिमा आहेत 12 महिन्याच्या, तेही सणामध्ये घेतात. ठराविक पौर्णिमा आहेत, त्यांचा उल्लेख सणामध्ये करणं गरजेचं आहे. ठराविक पौर्णिमा, बाकीचे आपले सण कोणते ते वेगळे सांगता आले पाहिजेत प्रवचनकारांना. त्यानंतर आपले मंगल दिवस कोणते, आपले पवित्र दिवस कोणते, त्यानंतर आपले विजय संग्राम कोणते, आपले स्मृती दिवस कोणते, हे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगता आलं पाहिजे. आपण सरसकट कल्याणवरून गाडी सोडली की डायरेक्ट विटी स्टेशनला, मध्ये आधी कोणत्या स्टेशनला पाहत नाही आहे. तर हे आपल्याला उपासक वर्गांना सांगता आलं पाहिजे की हे आपले स्मृती दिन आहेत, हे आपले विजय संग्राम आहेत, हे आपले क्रांती दिवस आहेत. तर सण मंगल दिन देत्यावेळी आपल्याला क्रांती दिवस कोणते आहेत ते सुद्धा आपल्याला वेगळे सांगता आले पाहिजेत. आणि हे सुद्धा आपलं काय आहे, बौद्धांची आचारसंहिता आहे. आपले क्रांती दिवस कोणते आहेत ते आपल्याला साजरी करणं आहे. विजय संग्राम दिवस कोणते आहेत तेही आपल्याला साजरी करणं आहे. विजय संग्राम दिन कोणता आपला 1 जानेवारी, तो सर्वच साजरे करतात. क्रांती दिवस कोणते आपले, क्रांत्या बाबासाहेबांनी कोणत्या कोणत्या केल्या, 20 मार्च हा आपला काय आहे, क्रांती दिवस आहे. त्यानंतर आपला 13 ऑक्टोबर 1935ला बाबासाहेबांनी भीमगर्जना केली, तो सुद्धा आपला क्रांती दिवस आहे. कारण बाबासाहेबांनी त्या दिवशी काय सांगितलं, मी हा धर्माचा विठा आलेला आहे आणि मी नवीन याच्यामध्ये जाणार आहे. भीमगर्जना केली ना बाबासाहेबांनी, ही सुद्धा आपला क्रांती दिवस आहे. हे आपल्याला साजरे करायचे आहेत. हीच काय आपली आचारसंहिता आहे. त्यानंतर आपल्या महापुरुषांच्या जयंती, महापुरुष तर आपण सर्वच महापुरुषांच्या, आपण ज्या ज्या महापुरुषांनी देशातील रंजल्या पीडितांना न्याय मिळवून दिला, त्या त्या महापुरुषांच्या आपण जयंत्या साजरी करते. तसं बघायला गेलं तर आपणच करते. बाकीचे जे आहेत, समजा आता माळी आहेत, माळ्यांकडे ज्योतिबा फुलेंची जयंती पाहिजे त्या दिवसात साजरी होत नाही आहेत. त्यानंतर शाहू महाराजांची जयंती म्हणजे ठराविक वर्गात साजरी करते. शाहू महाराजांची जयंती सर्वांनी साजरी केली पाहिजे.
पूर्ण देशात साजरी झाली पाहिजे. ज्योतिबा फुलेंची जयंती पूर्ण देशात साजरी झाली पाहिजे. सावित्रीबाई फुलेंची जयंती सर्व देशात साजरी झाली पाहिजे. स्त्रीवर्गाने आज त्याची जाणीव ठेवली पाहिजे. आज मी बोलते ही कोणामुळे बोलते, आज माझं शिक्षण आहे, माझ्याकडे पदवी आहे, कोणामुळे आहे, हे सर्व जाणीव ठेवून ह्या महापुरुषांच्या सुद्धा जयंत्या करणं हे सुद्धा आपलं काय आहे, बौद्धांचं आद्य कर्तव्य आहे. त्यानंतर बौद्धांनी लग्नविधी करताना मंगल परीने ह्या विधीमध्ये हळदी कार्यक्रम हा पत्रिकेमध्ये नमूद करू नये. हळदीचा कार्यक्रम सर्रास आपण नमूद करतो, टायमिंग देतो आणि त्याप्रमाणे येणारा वर्ग पण तो शोधतो पहिल्यांदा हळदीचा कार्यक्रम केव्हा आहे. तर हळदी कार्यक्रम हा पत्रिकेत नमूद करू नये. तर हळदी बौद्धांनी लावायची नाही आहे, तर त्याच्याऐवजी तुम्हाला पर्याय दिलेला आहे. हळद हा कार्यक्रम न करता त्या ठिकाणी उटणे लावणे हे तुम्ही करू शकता हळदीच्या ऐवजी, कारण पर्याय देणं गरजेचं आहे. म्हणून त्या ठिकाणी जी राष्ट्रीय केंद्रीय बैठक झाली त्या जवळजवळ 4 ते 5 वेळा आमची बौद्धांच्या विधी संस्कार काय करू आणि काय करू नये ह्याच्यावर चर्चा झालेली आहे. आणि त्या ठिकाणी कारण हे करू नका सांगितल्यानंतर मग समाज विचारतो मग काय करायचं. मग त्यांना पर्याय म्हणून हळदीच्या ऐवजी काय दिलेलं आहे, उटणे लावणे, सुगंधी उटणे लावायचं आहे आणि प्रबोधनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवायचा आहे. त्यानंतर लग्नपत्रिका काढत्यावेळी त्या ठिकाणी आपण लिहितो 11:55, 12:15. तर असे वेळ टाकू नये. वेळ टाका तुम्ही 11 वाजता टाका, 12 वाजता टाका, तुम्ही 55 मिनटं 45 मिनटं असा मूर्ख पाहिल्यासारखा वेळ टाकू नये. तर अशा पद्धतीचं हे सुद्धा काय आहे, हे बौद्धांच्या आचारसंहितेमध्ये बसत नाही. तर बौद्धांच्या आचारसंहितेमध्ये वेळ आणि दुसरी गोष्ट वेळेचं बंधन हे सर्वांना सर्व उपासकांना असणंच गरजेचं आहे. त्यानंतर जे बौद्धचारी आहेत त्यांनीसुद्धा वेळेमध्ये त्या ठिकाणी विधीला जाणं आहे. बौद्धचारी उशिरा गेला तर आरडाओरडा होते, पण बौद्धचारी तासभर बसलेला आहे, वधू पक्ष वर पक्ष उशिरा आला तरी तिथे गोंगाट होत नाही आहे. तर सर्व जे वधू पक्ष आहे वर पक्ष आहे त्यांनी नियोजित वधूवरांना वेळेत हॉलमध्ये स्टेज असेल तिथे आणणं आहे. आणि वेळेचं बंधन, कारण वेळेचं बंधन आपण स्वतःला घालून घेतलेलं आहे. लग्नपत्रिकेत वेळ आहे 11ची ना, 11ला काय लग्न होणार नाही आहे, आपण 11 वाजता घरातून निघतो. तर वेळेचं बंधन ठेवणं हे सुद्धा एक आपल्या आचारसंहितेमध्ये आहे. त्यानंतर लग्नविधीमध्ये जे मंगलसूत्र न घालता, मंगलसूत्र हे नवीन जे वधूवर आहेत तर वधूला वराने मंगलसूत्र न घालता मंगलसूत्र घालावं, अशोक चक्रांती, हे बौद्ध धर्माची आचारसंहिता आहे. पण बरेच लोक कारणं सांगतात की ते लोक समोर आत्ताच विषय झाला आमचं कल्याणमध्ये, लग्न जमलेलं आहे आणि समोरचे लोक ऐकत नाही आहे, ते म्हणतात आम्ही काळ्याच मंगळसूत्र घालणार, काळ्या मण्याचं. तर तिथे आपल्याला त्यांचं परिवर्तन करतेवेळी त्या ठिकाणी परिवर्तन करताना आपण त्या ठिकाणी वाद करायचा नाही, सुसंवाद साधायचा आहे. सुसंवादाने एखाद्या गोष्टी बऱ्याच गोष्टी म्हणजे वाद होण्याचा टाळता येतो. तिथे आपल्याला समजून सांगायचं आहे. तर समोरची व्यक्तीसुद्धा बौद्ध आहे आणि दोन्ही व्यक्ती बौद्ध, चला बा एक दुसऱ्या समाजाचा असेल तर त्यांचा वेगळा अट्टास असेल तर वेगळी गोष्ट आहे, दोन्ही बौद्ध आहेत, मग हा अट्टास कशाला पाहिजे काळ्या मंगळसूत्राचा. तर त्या ठिकाणी सुसंवाद साधून, चर्चासत्र ठेवून, संवाद साधून त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, त्यांच्यामध्ये बदल केला पाहिजे, परिवर्तन केलं पाहिजे. आणि विवाहाच्या ठिकाणी नियोजित वधूला मंगलसूत्र परिधान करायचं आहे. त्यानंतर बौद्ध कुटुंबामध्ये जे आपले आईवडील आहेत तर आपल्या आईवडिलांची सेवा करणं, तर सिद्धार्थ सूत्रामध्ये सांगितलेलं आहे
महामंगलसूत्रामध्ये सांगितलेलं आहे, त्यानंतर पराभव सूत्रामध्ये पण सांगितलेलं आहे की आपला पराभव कशामध्ये आहे. तर आईवडिलांची सेवा करणं, तर बघा आईवडिलांची सेवा करणं आणि पुण्य मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण आता पाहिजे तसं बऱ्याच अडचणी सांगतात आणि आईवडिलांची, म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा होत नाही आहे. पण आपल्या समाजामध्ये बरेच लोक करतात. जर तुम्ही गेलात आश्रमाला भेट द्यायला, वृद्धाश्रम असतात त्यांना भेट द्यायला गेलात, तर तुमच्या लक्षात येईल तिथे कोणत्या समाजाची लोक आई वडील म्हातारे वृद्धाश्रमामध्ये आहेत, कोणते असतील? हां ते स्वतःला सुशिक्षित समजतात, सुशिक्षित आहेत पण सुसंस्कृत नाहीत. सुसंस्कृत कोणता धम्म आहे? बौद्ध धम्म आहे. माता पितांची सेवा करणं हे मोठं कुशलकर्म आहे आणि हे आपल्या बौद्ध धम्माच्या आचरणामध्ये सुद्धा आहे. त्यानंतर ज्या जुन्या चालीरीती आहेत, त्या जुन्या चालीरीती परंपरा आहे म्हणून त्या चालू ठेवायच्या नाही आहेत. तर जुन्या चालीरीती जर चुकीच्या असतील तर त्या बंद करणं गरजेचं आहे, किंवा घरामध्ये होत असतील तर त्याला विरोध करणं आहे. जे आता बौद्धचारी आहेत, केंद्रीय शिक्षक शिक्षिका आहेत, उपासक आहे, माजी श्रामणेर आहे आणि त्यांना समजत ही परंपरा म्हणून पूर्वीपासून ही प्रथा आहे किंवा परंपरा आहे म्हणून घरामध्ये केली जात आहे, तर त्या ठिकाणी चुकीचं असेल तर त्या गोष्टी बंद करणं गरजेचं आहे. त्यानंतर जी व्यक्ती मृत्यू पावते, व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर जी पुरुष गेला असेल तर त्यांची पत्नी असेल तर त्या पत्नीला काय करतात? तिला सर्व तिचे अलंकार उतरवले जातात. हे बौद्ध संस्कृतीमध्ये नाही आहे, पण अजूनसुद्धा ग्रामीण भागामध्ये सर्रास ही प्रक्रिया केली जाते. आणि त्या स्त्रीने जर घातलं तर तिच्यावर टीका टिप्पणी केली जाते. खेडेगावामध्ये, ग्रामीणमध्ये ह्या गोष्टी अजूनसुद्धा घडत आहेत. 2004मध्ये जे आपलं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये भारतीय बौद्ध महासभेतून ठराव केलेला आहे की त्या स्त्रीला विद्रूप करू नका. आणि आता 2 वर्षापूर्वी शासनाने सुद्धा GR काढलेला आहे की त्या स्त्रीचा कोणताही अलंकार समाजाला काढण्याचा अधिकार नाही आहे. तिचं व्यक्ती स्वतंत्र, तिला तिचं जगू द्या, तो तिचं व्यक्ती स्वतंत्र हिरावून घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे. तरी पण अजून शासनाचंही न मानता सर्रास अजून खेडेगावामध्ये ही प्रक्रिया केली जाते. तरुण मुली आहेत, त्या तरुण मुलीसुद्धा त्यांना ते सर्व अलंकार काढायला लावतात. आता बघा 5 ते 6 वर्षापूर्वी आपले गवई गुरुजी गेले आणि त्यानंतर गवईताई त्या धम्मकार्यामध्ये असल्यामुळे त्यांनी कोणताच आपल्या स्वतःवरती प्रक्रिया करून घेतली नाही आहे. हे बौद्ध धम्माच्या आचारसंहिता आहे. म्हणजे जे सांगितलं करू नका, कारण ते करण्यामध्ये घालणार आहे की स्त्री पतीच्याच नावाने घालणार आहे. तुम्ही ते दागिने घालू नका, अलंकार घालू नका सांगताय, पण मुलं, पतीचे नातेवाईक, पतीचं गणगोत्र, पतीची प्रॉपर्टी ही उत्तम पद्धतीने ती स्त्री पती गेल्यानंतर सांभाळत असते. तेव्हा समाज विरोध करत नाही, त्यावेळेस कुटुंब विरोध करत नाही आहे. मग त्या अलंकारालाच का विरोध करतात? तर ही प्रथा कोणाची होती? पुरोहितांची होती. त्या स्त्रीचं मुंडन करणं, तिला विद्रूप करणं ही प्रथा कोणाची होती? पुरोहितांची होती. तर ती प्रथा बौद्ध समाजाने आपल्या आचरणात आणायची नाही आहे. हे सुद्धा बौद्ध धर्माचे आचारसंहिता आहे. त्यानंतर बौद्ध समाजाने पिंडदान करायचं नाही आहे. बऱ्याच अजून ग्रामीणमध्ये गेला तर ते काय करतात, जे फोटो ठेवलेला असतो पूजेची मांडी, त्याच्याखाली कालकथित झालेले मृत्यूचे झालेल्या व्यक्तीचा फोटो आणि त्याच्याजवळ जेवढ्या काय केलेल्या पाची पक्वाने असतात ते तिथे ठेवलेले असतात. नंतर विधी होण्याच्या अगोदर जाऊन पिंडदान करून येतात. तर बौद्ध व्यक्तीने पिंडदान करू नये. त्यानंतर कर्मकांड कोणत्याही करू नये, ही सुद्धा काय आहे? बौद्ध धर्माची आचारसंहिता आहे. त्यानंतर
बौद्ध व्यक्तीची बोलण्याची आचारसंहिता. बोलण्याची आचारसंहिता कोणती आपली? जे आपण म्हणतो श्रीमान, श्रीयुत हे शब्द जे आपण वापरतो, तर श्रीमान, श्रीयुत हे शब्द न वापरता सौ, त्यानंतर सौभाग्यवती हे शब्द बौद्ध व्यक्तीने वापरायचे नाहीत. तर आपण काय वापरायचं आहे त्या ठिकाणी? आयुष्यमान, आयुष्यमती, आयुष्यमाननी हे शब्द वापरायचे आहेत. आदरणीय, आयुनी हे शब्द वापरायचे आहेत. तर आदरणीय हा शब्द कोणाला वापरायचा आहे? जे तुम्ही बसलात हे कोण आहेत? आयुनी, आयु असं वापरायचं आहे. आणि आदरणीय जर शब्दप्रयोग करायचा असेल तर कोणाला करायचा? शाखेचे लोक असतील तर जिल्ह्याच्या, तालुक्यांच्या किंवा केंद्राच्या, राज्याच्या लोकांना आदरणीय. आपल्यापेक्षा वरिष्ठ असेल तर त्यांना काय करायचं आहे? आदरणीय हा शब्दप्रयोग करायचा आहे. तर आता तर मागे आम्ही केंद्रीय पदाधिकाऱ्यांना सांगितलं की केंद्रीय पदाधिकारी जर आदरणीय, हे आदरणीय, ते आदरणीय, मग भीमराव साहेब कोण? म्हणून सांगितलं फक्त आदरणीय आपल्यासाठी कोण आहे? फक्त भीमराव साहेब. म्हणून आता भीमराव साहेबांनाच फक्त आपण आदरणीय हा शब्दप्रयोग करतो. बाकीच्यांना काय करतो? आयुने हा शब्दप्रयोग आपण करतो. त्यानंतर आपण जे मृत्यू पावतात तर त्यांना बघा बाकीचे काय लिहितात? कैलासवासी लिहितात. त्यानंतर काय लिहितात? देवआज्ञा झाली असं लिहितात. तर कैलासवासी, त्याच्यानंतर अजून काय लिहितात? शब्दप्रयोग करतात हां, बुद्ध नाही. मग कैलासवासी त्यांना आपल्याला वाटतं त्यांच्या कैलासात गेले, मग आमचे बुद्धवासी होत्या. ती लोक लिहितात स्वर्गवासी, स्वर्गवासी. मग तुम्हाला वाटतं आम्ही काय कमी नाही, तुमच्या स्वर्गात गेले तर आमच्या कैलासात जाऊ द्या. तर स्वर्गवासी, कैलासवासी हा शब्दप्रयोग आपण करायचा नाही. तर आपण काय करायचं आहे? कालकथित, स्मृतिशेष हा शब्दप्रयोग आपण करायचा आहे. तर बुद्धवासी वगैरे हा प्रयोग आपण करायचा नाही आहे. त्यानंतर आपण शुभेच्छा वगैरे देताना मंगल कामना हा शब्दप्रयोग करायचा आहे. त्यानंतर आपली ही झाली आचरणात्मक आचारसंहिता. आपण आता गुणात्मक 10 मिनटं बघूया आणि मग विषय थांबूया. तर गुणात्मक आचारसंहिता. गुणात्मक आचारसंहितेमध्ये बौद्ध व्यक्ती बघा आपली ओळख बाहेर गेल्यावर देण्याची वेळ नाही आली पाहिजे. समोरच्याने आपली ओळख घेतली पाहिजे. कशाने? आपल्या आचरणातून समोरच्यांनी काय केली पाहिजे? आपली ओळख घेतली पाहिजे. तसं आपला गुणात्मक आचरण असलं पाहिजे. समोरच्याने ओळखलं पाहिजे. सहज तुम्ही बोलता नाही का, ही बौद्ध महिला आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, तिच्या आचरणातून, गुणात्मातून आपण बोलतो. तर बौद्ध महिलेची सुद्धा गुणात्मक आचारसंहिता. तुमच्या आचरणातून सर्व बौद्ध महिलाही आणि बौद्ध पुरुषसुद्धा, तर तुमच्या आचरणातून समोरच्याने ओळख घेतली पाहिजे. ही व्यक्ती कोण आहे? बौद्ध व्यक्ती आहे. कारण त्यांचं आचरण त्या पद्धतीचं आहे. तर बौद्ध व्यक्तीचं आचरण कसं पाहिजे? गुणात्मक. बौद्ध व्यक्ती ही शीलवान पाहिजे, शीलवान पाहिजे, सदाचारी पाहिजे, सद्गुणी पाहिजे. शीलवांत म्हणजे बघा शिलेचं पालन करणारं पाहिजे. आपण बघा सर्व शीलवांत आहोत. आहात ना शीलवान? बोलतच नाहीत का? शीलवांत आहोत. बघा आपण तासन तास आपण सर्व एकत्र बसलोत, जेंट्स लेडीज एकत्र बसलोत, तरी आपली दृष्टी कशी असते? सम्यक दृष्टी आहे, सम्यक वाणी आहे, शिलेचं आचरण करतो. आपण हेच जर राहून दुसऱ्या परपुरुषांबरोबर 10 मिनटं जरी बोलत असू तरी आपल्याला नजरेमध्ये नजर नाही देऊ शकत. पण आपले पदाधिकारी असेल तर आपण कसं थांबतो? एक घरातलं आपल्या बहीण भावंड, रक्ताचं नातं असल्यासारखं. म्हणजे शीलवान आपण कोण आहोत? शीलवांत आहोत. म्हणून शिलेच्या ह्याच्यावर एकमेकावर आपला तेवढा काय आहे? विश्वास आहे. आपली दृष्टी कशी झालेली आहे? सम्यक दृष्टी झालेली आहे, सम्यक वाणी झालेली आहे. पाहण्याचा दृष्टिकोन आपला कसा आहे? सम्यक आहे. ताई म्हणतो, वयाने असेल तर आई म्हणतो,
आपल्यापेक्षा लहान असेल आपल्यापेक्षा तर आपण काय म्हणतो, मुलीच्या नात्याने बोलतो. म्हणजे ही दृष्टी कशी आहे, सम्यक आहे. हे सुद्धा बौद्धांची गुणात्मक आचारसंहिता आहे. नंतर बौद्ध व्यक्ती वाणीने समजली पाहिजे. वाणीने बघा जग जिंकता येतं, साऱ्या विश्वावर विजय मिळवता येतो. कशाने, वाणीने. आणि सर्व विश्वाचा नाशही करता येतो वाणीने. पण वाणीमध्ये किती सामर्थ्य आहे बघा. पण वाणी कशी पाहिजे, भगवान बुद्धाने बघा अंगुलीमालावरती विजय मिळवला. अंगुलीमाल डाकू होता, चिंचानारी तिच्यावरती विजय मिळवला. अम्रपाली म्हणजे अशा सर्व गणिकांवर सुद्धा, डाकूंवर सुद्धा, जो नालगिरी हत्ती त्याच्यावर सुद्धा, पशुप्राण्यांवर सुद्धा भगवान बुद्धाने विजय मिळवला. कशाने मिळवला, वाणीने मिळवला. तशी आपली वाणीसुद्धा कशी पाहिजे, गोड पाहिजे, मधुर पाहिजे, रसाळ पाहिजे. आपल्या वाणीमध्ये निंदा नसावी, चुगली नसावी, साडी नसावी, हेवे देवे नसावे. तर आपली वाणी कशी पाहिजे, गोड, मधुर, रसाळ पाहिजे. आणि तुमच्या वाणीतून समोरच्याने बोध घेतला पाहिजे, हा बांधव बौद्ध आहे, कारण ह्याच्या आचरणामध्ये बुद्ध वाणी आहे. मग आपल्या वाणीने त्यांनी समोरच्याने काय केलं पाहिजे, आपली ओळख घेतली पाहिजे. नंतर बौद्ध व्यक्ती ही श्रद्धाळू नसावी, अंधश्रद्धा नसावी. अजूनसुद्धा काही ठिकाणी गेल्यानंतर उपासक वर्ग आहे, 2-2, 3-3, 4-4 शिबिरं केलेली आहेत. लाईट गेलेली आहे, लाईट आली की पुन्हा असं करतात. म्हणजे ही श्रद्धेत नसावं. लाईट कोणी लावली आहे, तर हे प्रकार म्हणजे हे अंधश्रद्धेमध्ये आहात ना. तर अंधश्रद्धा नसावी बौद्ध व्यक्तीमध्ये, अंधश्रद्धा नसावी, अंधश्रद्धा मुक्त असावी, कर्मकांडा मुक्त असावी. त्यानंतर निर्व्यसनी असावी. बौद्ध समाज कसा असावा, निर्व्यसनी असावा. मग व्यसन बऱ्याच प्रकारचे आहेत. ज्या गोष्टी आपण सतत करतो आणि ते करायला शरीर भाग पडतो, त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, व्यसन म्हणतो. मग व्यसनामध्ये आपल्याला वाटतं तंबाखूचं आहे, दारूचं आहे, हेच. पण त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त बरेच व्यसनाचे प्रकार आहेत. तर त्या व्यसनापासून बौद्ध व्यक्ती अलिप्त राहिली पाहिजे. ही सुद्धा काय आहे, बौद्धांची आचारसंहिता आहे. त्यानंतर बौद्ध व्यक्ती आहे त्यांनी कोणत्या गोष्टीचा गर्व करू नये. मग काय लोकांना बघा स्वतःच्या सौंदर्याचा गर्व असतो. माझ्यासारखं सुंदर आहेच नाही आहे, माझ्यासारखी सुंदर केसच नाही आहेत कोणाची, किंवा माझ्या एवढं सुंदर कोण दिसतच नाही आहे. कोणाला संपत्तीचा गर्व असतो, माझ्या एवढा श्रीमंत कोण आहेच नाही आहे. कोणाला ज्ञानाचा गर्व असतो, माझ्या एवढं ज्ञान कोणाकडे आहेच नाही आहे. असं प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीचं काय असतं, गर्व असतो. तर गर्व नसावा, गर्व अहंपणा नसावा. गर्वाचा घर कसं असतं, खाली असतं. गर्व करणाऱ्या माणसाकडे जास्त गुण जात नाही आहे. हां, जय भीम जय भीम 2 मिनटं विचारपूस करणार, नंतर मग ती भाषा कशी करणार, गर्वाच्या भाषा करणार. मी म्हणजेच सर्व का आहे असं सांगितल्यानंतर समोरचा माणूस हळूच बाजूला निघून जातो. म्हणून गर्व बौद्ध व्यक्तीला नसावा. मी सुद्धा तुमच्यासारखंच समान आहे, समानता असावी. त्यानंतर बौद्ध व्यक्ती ही समाजामध्ये विषमता पेरणारी नसावी. विषमता, मग बघा काय गोष्टीच्या विषमता, लोकांना आपण गडगांचं ज्ञान देतो, पण आपल्या स्वतःकडे आणि कुटुंबामध्ये विषमता असते. बाहेर जाऊन आपण जे बौद्धच्या पुरुष वर्ग आहे, बाहेर जाऊन महिलांची संघटना असावी, असं असावं तसं असावं, पण त्यांच्याच घरातल्या महिलेला स्वतंत्र नसतं. ही विषमता झाली ना. अजूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी विषमता आहे, कुटुंबामध्ये विषमता आहे. तर विषमतावादी नसावे. जे बौद्ध कुटुंब आहे, बौद्ध समाज आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये विषमता नसली पाहिजे. मुलगा आणि मुलगी समान, त्याला सर्व अधिकार दिले पाहिजेत. सून आणि मुलगी त्यांनाही समान अधिकार दिले पाहिजेत. नाहीतर इकडे सुनेला म्हणजे सून आणि इकडे मुलगी, तर दोन्ही पारडी कशी पाहिजे, समान पाहिजेत. मुलगीसुद्धा आपली, सूनसुद्धा आपली
मुलगीच आहे आणि तिला मुलीच्या भावनेतून बघितला तर तिच्याकडून जशी आपण अपेक्षा करतो त्याच्याहीपेक्षा ती आपल्या अपेक्षा जास्त पूर्ण करेल. पण केव्हा करेल? मुलगी ह्या भावनेतून आपण तिच्याकडे पाहिलं तर त्या गोष्टी होतात. म्हणून आपल्याकडे विषमता नसली पाहिजे, आपल्याकडे काय पाहिजे? समता पाहिजे. मुलाला ज्या गोष्टी आपण देत आहोत त्याच गोष्टी आपल्याला मुलीलाही देता आल्या पाहिजेत. पण आपण काय करतो? मुलाला